नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळला असून 25 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सदर महिला सध्या शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून ही माहिती डॉक्टर ईश्वर गडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितलं की संबंधित महिला काही दिवसांपासून ताप व सर्दीच्या तक्रारीने त्रस्त होती. तपासणीनंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिला तातडीने आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. आरोग्य विभागाने या घटनेची दखल घेत घरगुती संपर्कातील लोकांची तपासणी सुरू केली असून डॉक्टर गडादी यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे पालन पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. एका स्वामीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मेखळी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोकेश्वर नावाच्या नरधम स्वामीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर स्वामी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा होता. त्यामुळे रस्त्याने घराकडे जाणाऱ्या पीडित मुलीला आपल्या कारमधून घरापर्यंत सोडतो असं सांगून घेऊन गेला. त्यानंतर बागलकोट मार्गे रायचूरपर्यंत नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर महालिंगपूर बस स्थानकात तिला सोडले आणि घरच्यांना या बस सांगितल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिली. पीडित मुलीने हा सर्व प्रकार त्यांच्या घरच्यांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी बागलकोट महिला पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून स्वामीला अटक केली आहे. सौंदती तालुक्यातील हरुगोप्पा गावात एका 3 वर्षीय निष्पाप बालकाचा सावत्र पित्यानेच अग्निदेवतेच्या हवाली करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून बाळाच्या खून प्रकरणी महेश मांजी, राकेश मांजी आणि शिवानंद मांजी यांना पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला ग्लास हाऊस सध्या अवैध पार्टी व मद्यपियांसाठी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. ग्लास हाऊसची अवस्था दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत चालली असून रात्री अवैध धंद्यांना ऊत येत आहे. स्वच्छता, संरक्षक व्यवस्था आणि सुरक्षा याचा पूर्ण अभाव असून या ठिकाणी रात्री पार्ट्यांचा धिंगाणा सुरू असतो असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. व्हॅक्सिन डेपो परिसरातील देखभाल व शिस्त ही प्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारी असली तरी प्रशासनाकडून याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अशा प्रकारावर त्वरित कठोर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा येथील नागरिकांनी दिला. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवार दिनांक 24 मे रोजी सकाळी एक भीषण अपघात घडला. या अपघातात कंटेनरला मागून ट्रॅव्हलर्सने जोरदार धडक दिली, ज्यामुळे ट्रॅव्हलरच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. या दुर्घटनेत एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रॅव्हल्सला ओमनी वाहनानेही धडक दिली, ज्यामुळे एकूण परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. या घटनेने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं स्पष्ट होत असून नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी असं आवाहन सायबर क्राईम विभागाचे ESI शंकर शिंदे यांनी केलं आहे. आज शनिवारी रविवारपेठ येथील एका खासगी बँकेत आयोजित जागरूकता कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की बँक कर्मचाऱ्यांनी नेहमी मजबूत पासवर्ड वापरावा आणि तो अनेक वेबसाईटवर एकाच स्वरूपात वापरणे टाळावा. ते पुढे म्हणाले की ऑपरेटिंग सिस्टीम व सिक्युरिटी सॉफ्टवेअरचे नेहमी अपडेटेड व्हर्जन वापरणे आवश्यक आहे, कारण हॅकर्स अशाच त्रुटीचा फायदा घेऊन सिस्टीममध्ये प्रवेश करू शकतात. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याची चिन्हे दिसू लागताच जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर गेला आहे. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासंदर्भात सज्जता बाळगण्याच्या सूचना केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयात संसर्गजन्य कक्षामध्ये स्वतंत्र आयसोलेशन कक्षाची सज्जता करण्यात आली असून कोरोना रुग्णासाठी आवश्यक असलेल्या उपकरणाची उपलब्ध करण्यात आली आहे.
शहरात एका गर्भवती महिलेला पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विठ्ठल शिंदे यांनी जिल्हा रुग्णालय उपलब्ध असलेल्या औषध साठ्यासह ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन रिफिलिंगचा आढावा दिला। कोरोना सदृश रुग्णाची बाह्य रुग्ण कक्षता स्क्रीनिंग करणे, सदृश रुग्णांचे स्वॅब लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। गर्दीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या पथकाकडून स्क्रीनिंगही केले जाणार आहे। त्यामुळे कोरोना सदृश रुग्णाकडून होणारा प्रादुर्भाव वेळीच रोखणे शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। शहापूर नागपे सर्कल जवळील भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गटारी भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे। परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक हैराण झाले आहेत। स्थानिक नगरसेवकांनी समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असून कामाला सुरुवात झाली आहे। मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे। पावसाळ्यामुळे साथीचे आजार, डेंग्यू, मलेरिया याचा धोका अधिक वाढतो। त्यामुळे कामात वेग आणून लवकरात लवकर समस्या सोडवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे। नाल्याचं काम अपूर्ण राहिल्यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा व पाणी तुंबून राहत आहे, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नाल्यात पाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरातील विहिरीमध्ये सुद्धा नाल्याचं पाणी पाझरत आहे। त्यामुळे विहिरीचं पाणी सुद्धा खराब झालं असून गेल्या वर्षभरापासून या नाल्याचे काम अपूर्ण स्थितीत तसंच पडून आहे। त्याचा रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नाल्यामध्ये ड्रेनेजचं पाणी तुंबून राहिल्याने आनंदनगरच्या नागरिक वस्तीमध्ये दुर्गंधी पसरली आहे। नाल्यात साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून एक प्रकारे साथींच्या रोगांना आमंत्रणच मिळत आहे। कर्नाटक महाराष्ट्र हद्दीतील चंदगड तालुक्यातील वैजनाथ डोंगरालगत असलेल्या बुख्याळ कौली गावालगत असलेल्या शेतवडीमध्ये ठेवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाडी चाळोबा गणेश हत्तीने उलटून मोठे नुकसान केले आहे। याबरोबरच शेतवडीतील केळीची झाडे, ऊस, मका या पिकांचेही धुडगूस घालून नुकसान केले आहे। या भागात शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून गेल्या 1 महिन्यांपासून बेळगाव तालुक्यातील बेक्किनकरी, अत्तिवाड, उसगाव, बस्तूर ते कोणीवडी भागात सातत्याने या चाळोबा गणेश हत्तीने मोठी दहशत घातली आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बुक्याळ व कौलगे गावात हत्तीने या भागात धुडगूस घालून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल कलगडगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मोहम्मद अजीज अब्दुल साबरोना वय 27 असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून समाजघातक मेसेज तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गोळेद यांनी दिला आहे। जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे। थिपू भूतान येथे 11 ते 15 जून 2025 दरम्यान होणाऱ्या दक्षिण आशिया शरीर सौष्ठ आणि फिजिक्स स्पोर्ट्स स्पर्धेसाठी बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर, किरण वाल्मिक आणि व्यंकटेश तहसीलदार या 3 खेळाडूंची निवड झाली आहे। या यशस्वी निवडीबद्दल बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठ संघटनेतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील तरुणीला गुंगीकार पेय पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना 6 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, पुराव्याची नोंद घेतली। विनय विशेष पाटील वय 22 राहणार अंतरोळीकर नगर, सोलापूर शहर, सर्वज्ञ संतोष गायकवाड वय 20 राहणार सिंहगड रोड, पुणे आणि तन्मय सुकुमार पेडणेकर वय 21 राहणार अभयनगर, सांगली अशी अटक केल्यांची नावे आहेत। मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने मित्राच्या खोलीवर आणलं। तिथे तिला गुंगीकार शीतपेय पाजून बलात्कार केला। या प्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी तिन्ही संशयितांना तात्काळ अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 6 दिवस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव करत आहेत। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।